सर काय दिलाय क्वेश्चन त्यांनी बघा नीट लक्ष द्या. इंटिग्रेशन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. काय करायचं पहिल्यांदा मी सांगितली फर्स्ट स्टेप. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. काय येईल ते सर 1 मायनस साइन एक्स. सो वी हॅव टू मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय काय 1 प्लस साइन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस साइन एक्स इंटू डी एक्स. तर काय येईल न्यूमरेटरला इंटिग्रेशन एक्स न मधात मल्टिप्लाय करा. काय येईल ते एक्स प्लस एक्स साइन एक्स. बरोबर आहे का. डिवाइड बाय मध्ये ए मायनस बी ए प्लस बी. व्हॉट इज दिस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. डायरेक्ट लिहितो कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. डिवाइड करा. काय येईल सर एक्स इंटू 6 स्क्वेअर एक्स. बरोबर आहे की नाही. प्लस इथं काय येईल एक्स इंटू यातला एक कॉस मी साइन सोबत दिला. काय येईल ते एक 1 बाय कॉस सेक एक्स साइन बाय कॉस टॅन एक्स. असं लिहिता येईल का हो. कळालं का ही स्टेप लक्ष द्या सगळेजण. साइन बाय कॉस स्क्वेअर एक्स आहे साइन बाय कॉस टॅन 1 बाय कॉस सेक एक्स. आता इंटिग्रेशन सेपरेट सुद्धा करू शकता. इंटिग्रेशन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स प्लस सेपरेट केलं मी. याला काय करता येईल इंटिग्रेशन एक्स इंटू सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स. नीट लक्ष द्या सर. जेव्हा जेव्हा मला याचं इंटिग्रेशन फाइंड करा वाटते किंवा करायचंय काय करावं लागलो. इथं एक्स आणि सेक्स स्क्वेअर एक्स दोन टर्म्स आहेत म्हणजे प्रोडक्ट ऑफ टू टाइप्स ऑफ फंक्शन्स. पहिलं कशाला देऊ अल्जेब्रिक. दुसरं सेक्स स्क्वेअर एक्स. डायरेक्ट करा. फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन टॅन एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डायरेक्ट टॅन एक्स इंटू डी एक्स प्लस ह्याचं काय येईल इंटिग्रेशन इथं. आता इथं याला 1 आणि ह्या दोघांना मिळून 2 द्यायचं आहे. का सर मला इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स माहिती आहे. आले का लक्षात. म्हणून दोघांना मी दुसरा नंबर दिला आहे. बोथ आर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. सर काय येईल फर्स्ट टाइम ॲज इट इज. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स सेक एक्स प्लस प्लसच का मायनस आहे. मायनस असते ना मग इथं बी मायनस असेल ना. हा मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. ह्याचा इंटिग्रेशन किती आहे सेक एक्स इंटू डी एक्स. सेक एक्स रे फक्त टॅन एक्स कशाला. चला सर नेक्स्ट स्टेप. सर आता 1 बाय 1 आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. बघा इंटिग्रेशन ऑफ पहिलं काय आलंय सर एक्स टॅन एक्स मायनस व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स मायनस लॉग ऑफ सेक एक्स मायनस लॉग ऑफ साइन बाय कॉस लिहिलं मी. ठीक आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह किती पाहिजे वरती पाहिजे. मायनस मायनसनं मल्टिप्लाय केलं मायनस मायनस प्लस होऊन जाईल. बरोबर आहे का. काय येणार लॉग ऑफ. जर प्लस घ्यायचा असेल तर लॉग ऑफ कॉस एक्स आणि जर मायनस घ्यायचा असेल तर लॉग ऑफ सेक एक्स मायनस लॉग ऑफ सेक एक्स. बरोबर आहे का. पुन्हा प्लस सर एक्स टाइम सेक एक्स ॲज इट इज मायनस व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स मायनस लॉग ऑफ सेक एक्स प्लस सर टॅन एक्स मॉड्युलस क्लोज प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. सर याच्यामध्ये आता तुम्ही कसं लिहू शकता बघा फायनल आन्सर. इथं बी एक्स आहे इथं बी एक्स आहे. मी कॉमन घेतो एक्स इंटू एक्स इन ब्रॅकेट सेक एक्स प्लस टॅन एक्स मायनस लॉग ऑफ काय करता येईल लॉग ऑफ मॉड्युलस सेक एक्स मायनस लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. अँड दिस विल बी युअर फायनल आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. क्लिअर आहे का सगळ्यांना. हा बेसिक क्वेश्चन आहे. आले का लक्षात. राईट डाऊन. इंटिग्रेशन ऑफ सेक्स क्यूब एक्स याचं डायरेक्ट कुठे इंटिग्रेशनचा दिलंय का आपण काय फॉर्म्युला वगैरे नाही. आपल्याला काहीतरी त्याच्यात युव्ही रूलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. काय करतो सर मी इंटिग्रेशन सेक एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स लिहितो. लिहिता येईल ना सर. सेक एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स विल बी सेक क्यूब एक्स. आता याच्यामध्ये युव्ही रूल वापरायचा आपल्याला सेम फंक्शनमध्ये. मी याला 1 म्हणतो याला 2 म्हणतो. म्हणजे 1 म्हणजे काय यू आणि 2 म्हणजे काय व्ही. युव्ही रूल ऑफ इंटिग्रेशन व्हॉट इज दॅट
फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंडचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन ऑफ फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. करा बरं. इंटिग्रेशन आय इक्वल टू सर काय येईल सर? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणजे सेक एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स काय असतंय? टॅन एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय? सेक एक्स इंटू टॅन एक्स का सेक एक्स प्लस टॅन एक्स? नाही, टॅन एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ ये काय हे सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स. बघा एकदम बेसिक क्वेश्चन आहे. पहिलं काय? सेक एक्स इंटू टॅन एक्स ॲज इट इज मायनस सर जर मी इथं मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे सर? सेक एक्स इंटू व्हॉट इज टॅन एक्स इंटू टॅन एक्स? टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स. सर इथं डायरेक्टली अप्लाय करू नका, त्याला छोटीशी ट्रिक आहे बघा. इंटिग्रेशन आय इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस विच कॅन बी रिटर्न ॲज सेक एक्स इन ब्रॅकेट व्हॉट इज टॅन स्क्वेअर एक्स? अहो सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 इंटू डी एक्स. सेक एक्सनं काय करा? इनसाइड द ब्रॅकेट मल्टिप्लाय करा. काय येईल सर ते? सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस मध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय येते सर? सेक क्यूब एक्स मायनस सेक एक्स इंटू डी एक्स. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? काय अवघड आहे का? लक्ष द्या. इथपर्यंत समजलं की पुन्हा आन्सर येऊन जात आहे. बेसिक आहे, पुन्हा काही नाही जास्त अवघड. बघा सर मी काय करतो? इंटिग्रेशन आय इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स हे इंटिग्रेशन सेपरेट करतो मायनस इंटिग्रेशन ऑफ सेक क्यूब एक्स इंटू डी एक्स मायनस नाही हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल इंटिग्रेशन सेक एक्स इंटू डी एक्स. सर जर तुम्ही काळजीपूर्वक विचार केला, आपलं दिलेलं फंक्शन जर बघितलं, मी जर याला इक्वेशन 1 म्हणलं, सर काय येणार आहे आपलं? हे इंटिग्रेशन ऑफ सेक क्यूब एक्स डी एक्स, याला आय, त्याच्या जागेवर आयने रिप्लेस करा. सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस ही कशाची व्हॅल्यू सर? आपल्या गिवन इंटिग्रेशन आयची व्हॅल्यू, बरोबर आहे की नाही? बघा प्लस व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स? लॉग ऑफ मॉड्युलस सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. सर हे मायनस आय जर इकडे आणलं तर काय येईल? 2i इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस लॉग ऑफ मॉड्युलस सेक एक्स प्लस टॅन एक्स मॉड्युलस क्लोज प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. सर पण मला आय ची व्हॅल्यू फाइंड करायची, तर 2 विल बी इन द डिनॉमिनेटर. सो आय इक्वल टू 1/2 ब्रॅकेटमध्ये काय येईल ते सर? सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस लॉग ऑफ मॉड्युलस सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. and sir this will be your final answer. काय अवघड आहे का सर? समजलंय का सगळ्यांना? एकदम बेसिक क्वेश्चन आहे, फक्त स्टेप बाय स्टेप सॉल्व करत जा, इझिली आन्सर भेटून जाईल. राईट डाऊन. तो इंटिग्रेशन आय इक्वल टू लॉग एक्स इंटू एक्स क्यूब इंटू डी एक्स. सो सर दिस विल बी युअर फर्स्ट फंक्शन, दिस विल बी सेकंड. सो व्हॉट विल बी युअर आन्सर? लॉग एक्स फंक्शन ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब काय? एक्स टू द पॉवर 4/4 मायनस इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड दॅट इज एक्स क्यूबचं इंटिग्रेशन एक्स टू द पॉवर 4/4 इंटू डी एक्स. सर काय येईल हे? इंटिग्रेशन आय इक्वल टू एक्स टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 4 इंटू लॉग एक्स, बरोबर आहे की नाही? मायनस इथला एक्स कॅन्सल, इथला एक कॅन्सल, म्हणजे इथं की राहिलं क्यूब, म्हणजे 1/4 आउटसाइड द ब्रॅकेट जाणला आपण त्याला, तर काय येईल ते 1/4 इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब इंटू डी एक्स. सॉल्व दिस. इंटिग्रेशन आय इक्वल टू एक्स टू द पॉवर 4 इंटू लॉग एक्स होल डिवायडेड बाय 4 मायनस हे किती येणार आहे? एक्स क्यूब म्हणजे एक्स टू द पॉवर 4/4 4 इंटू 4 16 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. and this will be your final answer. How many people got the correct answer? Great. Simple एकदम. Write down. सर काय दिला इथं क्वेश्चन? इंटिग्रेशन लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स डी एक्स. सर मला डायरेक्टली तर काय आयडिया येत नाही, पण मला एवढं कळत आहे की ज्याच्यामध्ये फंक्शन दिलाय लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह तिथं दिलेला आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/x. म्हणजे इथं आपल्याला एवढं ते कळतंय की सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची आहे. पुट लॉग एक्स इक्वल टू टी
दॅट मीन्स dx अपॉन x इक्वल टू काय येणार आहे dt. सर इंटिग्रेशन काय येईल तुमचं सर इंटिग्रेशन ऑफ log t इंटू dt बरोबर आहे का, कारण की dx अपॉन x काय dt आहे. तर इथे एकच फंक्शन आहे, पण आपल्याला जर युव्ही रूल यूज करायचा आहे तर किती फंक्शन ऍड करावं लागतील 2. सर दुसरं मी फंक्शन काय करतो 1 ऍड करतो. सर काहीच नसते म्हणजे 1 तर असतो सगळीकडे. लक्षात ठेवा काही जागेवर आपल्याला 1 इंट्रोड्यूस करायचा असतो ॲज ए व्ही व्हॅल्यू. सर मी इथं लॉग एक्सला 1 म्हणतो आणि 1 ला सेकंड फंक्शन म्हणतो. यूज द युव्ही रूल. इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट फंक्शन ॲज इट इज लॉग टी, इंटिग्रेशन ऑफ सेकंड वनचं इंटिग्रेशन काय टी, एक्स म्हणजे टी नाही तर विथ रिस्पेक्ट टू टी, इंटिग्रेशन फर्स्ट फंक्शन लॉग टीचा डेरिव्हेटिव्ह 1/t इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड वनचं इंटिग्रेशन टी इंटू dt. सर काय आलो आन्सर इंटिग्रेशन i इक्वल टू टी इंटू लॉग टी मायनस टी टी कॅन्सल. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ 1 dt टी प्लस सी. करा सिम्प्लिफाय. आता सर मी टी कॉमन घेऊ शकतो तिच्यातून, काय येईल आन्सर टी इन ब्रॅकेट लॉग टी मायनस 1 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. सर आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायची आता, पण आपण काय पुट केलंय सर व्हॉट इज टी व्हॅल्यू लॉग एक्स. सो फायनल आन्सर विल बी लॉग एक्स इन ब्रॅकेट लॉग ऑफ टीची व्हॅल्यू लॉग एक्स मायनस 1 ब्रॅकेट क्लोज प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी, and this will be your final answer for the given question. काय अवघड आहे का सर हे क्वेश्चन, बेसिक क्वेश्चन. काय करायचं माहिती आहे का, पुट लॉग एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू टी पुट करायचं आहे. काय येतो याचा डेरिव्हेटिव्ह सर 2 टाइम्स लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स इंटू dx इक्वल टू dt. सर कोणता रूल यूज केलाय आपण या ठिकाणी चेन रूल ऑफ डिफरन्शिएशन. सर काय येईल तुमचं इंटिग्रेशन i इक्वल टू सांगा बरं मला. हे काय होईल इथलं लॉग एक्स इंटू dx डिवायडेड बाय एक्स इक्वल टू dt बाय 2. सो इंटिग्रेशन i becomes 1/2 will be outside the bracket. इंटिग्रेशन काय येईल ते साइन ऑफ t इंटू dt. व्हॉट इज द साइन टी इंटिग्रेशन सर मायनस 1/2 इंटू कॉस ऑफ टी. पण टी ची व्हॅल्यू काय आपल्याकडे सर log x bracket square plus c, and this will be your final answer. किती लोकांचा आलाय आन्सर ग्रेट. नेक्स्ट सर या क्वेश्चन मध्ये सेम करायचं आपल्याला. काय करायचं आहे पुट कॉस थिटा इक्वल टू टी. व्हॉट इज द कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा इंटू डी थिटा इक्वल टू डी टी, म्हणजेच साइन थिटा इंटू डी थिटा इक्वल टू काय येणार आहे मायनस डी टी. सो इंटिग्रेशन i बिकम्स काय येईल सर ते मायनस बाहेर घ्या लॉग टी येणार तिथं बरोबर आहे की नाही लॉग टी इंटू डी टी. तर सर लॉग टीचं मला डायरेक्ट इंटिग्रेशन येतं का नाही येत. सो मी 1 इंट्रोड्यूस केला लॉगला 1 म्हणलं 1 ला 2 म्हणलं काय येईल सर आन्सर आपलं मायनस व्हॉट इज द फर्स्ट फंक्शन ब्रॅकेट करतो फर्स्ट फंक्शन ॲज इट इज दॅट इज लॉग टी इंटिग्रेशन ऑफ 1 टी मायनस इंटिग्रेशन ऑफ लॉग टीचा डेरिव्हेटिव्ह सर 1/t इंटू 1चं इंटिग्रेशन टी इंटू dt. बरोबर आहे का नाही सर काय येईल फायनल आन्सर सर मायनस लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये लॉग टी इंटू टी मायनस टी टी कॅन्सल. व्हॉट इज द 1 dt काय येत आहे टी प्लस सी. रिप्लेस द व्हॅल्यू ऑफ काय सी. सो फायनल आन्सर विल बी मायनस टीची व्हॅल्यू काय केली आपण इथं कॉस थिटा. सो इन ब्रॅकेट विल बी लॉग ऑफ ब्रॅकेट कॉस थिटा इंटू टीची व्हॅल्यू किती आहे कॉस थिटा मायनस कॉस थिटा ब्रॅकेट क्लोज प्लस सी. तुम्ही याला सिम्प्लिफाय सुद्धा करू शकता. इट्स ऑल अपॉन यू. दिस विल बी युअर फायनल आन्सर फॉर द क्वेश्चन. मायनसनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करू शकता किंवा यू कॅन टेक द कॉस थिटा कॉमन. ओके राईट डाऊन.